आज मी बनवलं होतं काकडीचं थालीपीठ, पण त्याआधी पहिला श्रावण सोमवार सर्वात आधी देवपूजा करून घेतली. आणि आता राजनंदिनीला मला अजिबात सांगायची गरज नाही पडत, ती स्वतःहून देवासमोर हात जोडते. ती झोपली. यानंतर माझी उर्वरित सगळी कामं मी आवरून घेतली पटापट आणि काकडीचं थालीपीठ बनवायला घेतलं. एक काकडी खिसून घेतली, त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ, एक मिरची आणि पाणी घालून ते मिक्स करून घेतलं. ही रेसिपी क्विक आणि टेस्टी होते. माझी बहीण लहानपणी सारखं बनवायची. त्यानंतर ना थालीपीठ थापायला घेतलं, पण तेवढ्यातच राजनंदिनीचा आवाज आला म्हणून पटकन जाऊन तिला घेतलं. झोपेतून उठली की एक 5 मिनिटं तरी तिची इच्छा असते मी तिला घ्यावं. त्यानंतर ती खेळते, त्यामुळे इथे माझ्या पायाजवळ धरून उभारली होती ती मला. थालीपीठ बनेपर्यंत मग टीव्हीवरती व्लॉग्स लावले माझ्या डिलिव्हरीच्या टायमिंगचे. आणि मला कधी कधी खूप आठवण आली ना राजनंदिनीच्या जन्माच्या वेळेची, तर मी असं लावून ठेवते टीव्हीला. संध्याकाळी 5चं टायमिंग झालं होतं, सो माझं फ्रूट मिल्कशेक बनवला आणि बाहेरचं वातावरण एन्जॉय करत पिऊन टाकला. त्यानंतर कपडे फोल्ड करायला घेतले, पण राजनंदिनी मध्ये मध्ये करत होती आणि सगळं विस्कट